हे लक्षात ठेवा की कोणते कोणते टॉपिक त्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. ओके, लक्षात ठेवायचं कोणते कोणते टॉपिक्स आहेत. ओके, राष्ट्र उत्पन्न आहे, शेती आहे, उद्योग आहे, ओके, पैसा आणि राजकोषीय नीती. पण आता ही राजकोषीय नीती म्हणजे काय की ही शासकीय नीती आहे ज्याला आपण म्हणतो कर. ओके, त्याच्यामध्ये चलन नीती सुद्धा आहे. चलन नीती किंवा ज्याला मौद्रिक नीती म्हटलं जातं, मौद्रिक किंवा त्याला मॉनिटरी पॉलिसी म्हटलं जातं. ओके, जी आरबीआय हँडल करते. ठीक आहे, तर त्याच्यानंतर चलनवाढ सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होतं. ओके, तुम्ही म्हणता की इथं मौद्रिक नीती नाही का, तर आहे. ठीक आहे, त्यानंतर परकीय व्यापार हा सुद्धा एक टॉपिक आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर दारिद्र्य आहे. ओके, बँकिंग आणि दारिद्र्य व बेरोजगारी. ओके, त्याच्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था हा जो आहे ना, शासकीय अर्थव्यवस्था, शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणते कोणते टॉपिक की मी तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो. पहिला टॉपिक आहे अर्थसंकल्प. कोणता आहे? अर्थसंकल्प. ओके, दुसरा कोणता टॉपिक आहे ना, लेखा. ओके, आणि तिसरं कोणता आहे? लेखा परीक्षण. लेखा परीक्षण ही टॉपिक त्यामध्ये. ठीक आहे, तर ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा, तर आता आपण हा जो टॉपिक आजचा घेणार आहे ना, शेती, तर या शेती या टॉपिकवर नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत बघा. पहिला प्रश्न, आणि मी ही प्रश्न हेच घेतलेले जी कंबाईनला विचारले गेले, गटक आणि गटबार, कारण ऑलमोस्ट क्वेश्चन जे बघितले गेले मोरलेस सेमच असतात. ओके, तर गट जो प्रश्न विचारला गेलेला ना गटक 2019 साठी पूर्व परीक्षेला, प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य सेंद्रिय धोरण जानेवारी 2013 मध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. ओके, दुसरं आहे महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना कधी जाहीर केलेली आहे? 2011 मध्ये. तिसरा आहे महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास कार्यक्रम जो आहे तो जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केलेला आहे. ओके, आणि पर्याय दिले गेलेले. तर प्रश्नांचं स्वरूप असं आहे बघा, ज्यावेळी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ना, तर वरती आकडे दिलेले असतात किंवा तारखा दिलेल्या असतात. आता इथं तारीख आहे. ओके, इथं तारीख आहे. तुम्हाला याचा अर्थ असा आहे की तिसरं जे वाक्य दिले गेले ना, इथं विचार करायचा आहे. मग आता हे खरंच जागतिक बँकेच्या मदतीने हा कार्यक्रम लावला जातो का स्वतः लावला जातो? तर इथं जागतिक बँक नाही, तर ऑपेड आहे. ऑपेड आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामुळे आता हे जर सपोज फिक्स तुम्हाला कन्फर्म माहित झालं ना की क चुकीचं आहे, तर तो ऑप्शन बघायचा. आता इथं क दिसतोय, इथं क दिसतोय, आता इथं पण वरील सर्व म्हणजे क पण आहे. एकच ऑप्शन आहे की क सोडून नये, मला ते टिक करून टाकायचं. म्हणजे जरी तुम्हाला त्या तारखा माहित नसेल तरी ही एक लॉजिक आहे. ओके, जरी तारखा माहित नसेल तरी ही एक लॉजिक आहे. समजलं मग? ओके, चला प्रश्न दुसरा. महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. शब्द काय आहे? शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. ठीक आहे, ओके, क्लास कंबाईन बी जो आहे ना त्याला 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, शेती आहे, कृषी प्रक्रिया, वन आणि खनिजे. ठीक आहे, कापड उद्योग आहे, मत्स्यपालन आहे, फलोत्पादन आहे, पर्यटन आहे. सांगा बरं तुम्हीच मग कोकण भागामध्ये काय कुठे कोणतं काय उत्तर असू शकतं? 5 नंबरचं ऑप्शन सर, मत्स्यपालन, फलोत्पादन व पर्यटन. का बरं असू शकतं? नाही ना अजून. यस, का असू शकतं म्हटलं त्यांचं? सर कोकण भागाला कोकण किनारपट्टी म्हणजे समुद्राचा किनारा लाभलेला आहे. त्याच्यात मत्स्य उत्पादन हा त्यांचा महत्वाचा उद्योग आहे. त्यानंतर फलोत्पादन आहे आणि पर्यटन नसला तरी मत्स्यपालन आणि पर्यटन हे 2 ऑप्शन असतील सर. ठीक आहे, तुम्हाला सांगा कापड उद्योग नाही का तिथं? कापड उद्योग नाही का तिथं? आहे सर कापड, पण जास्त नाही सर. नाहीये. मुंबई आणि गुजरात मध्ये जर गेलात ना तर टेक्सटाईल इंडस्ट्री जास्त आहे. टेक्सटाईल इंडस्ट्री. त्याच्यानंतर मला सांगा कृषी प्रक्रिया उद्योग नाही का तिथं? आहे, फूड इंडस्ट्रीज वगैरे सुद्धा आहे त्यामध्ये. ओके, ठीक आहे, फूड इंडस्ट्रीज सुद्धा आहे. मग तरी पण कोकण किनारपट्टीला आपण आता हीच पॉईंट तुम्ही म्हटलं ते आन्सर बरोबर आहे. ओके, हे आन्सर बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ जो ड आहे ना हा पर्याय बरोबर आहे. फक्त मी म्हणतो की हे का, कारण प्रश्न असा विचारलेला आहे की शाश्वत तुलनात्मक लाभ म्हटलेला आहे. आणि शाश्वत तुलनात्मक लाभ याचा अर्थ असा आहे की ही जी उत्पादन आहे किंवा हे जे क्षेत्र आहे ना हे पुन्हा पुन्हा उत्पादन होणार आहे ना, कायमस्वरूपीच आहे ना, कायमस्वरूपीच आहे. त्यामुळे हा आन्सर त्यामध्ये असणार. ओके, आता हे जर बघितलं गेलं तर हे तिथे कायमस्वरूपी होत नाहीये, कच्चा माल दुसरीकडनं येतं मग उत्पादन होतं. त्यामुळे हा पॉईंट त्यामध्ये येणार नाहीये. मग कोणता असणार आहे? हा असणार आहे. हा तर ऑटोमॅटिक जातो. ओके, ब तर ऑटोमॅटिक कॅन्सल होतं. ठीक आहे, तर हा ड कन्फर्म असणार आहे. ठीक आहे, पुढचा पॉईंट. प्रश्न सुद्धा ते तेवढीच महत्वाचे असतात की त्याचा आन्सर काय अपेक्षित आहे. पुढचं बघा, नवीन सहशिरकातील कृषी क्षेत्रातील पीक कृती.
नवीन शस्त्रकातील पीक वृद्धी काय? कृषी क्षेत्रातील पीक वृद्धी यामुळे होते. मग सांगा बरं, किंवा कृषी क्षेत्राची जी वृद्धी आहे ना, वृद्धी ही मंद स्वरूपाची आहे. का विचारले गेले आणि त्याचे कारण विचारलेले गेले थोडक्यात. तर सांगा बरं कारण. गणेश ऐकतोय ना? गणेश ऐकतो ना? प्रियंका मॅडम उशीर का झाला जॉईन करायला? हो हो सर. सर सर ते कनेक्टच होत नव्हतं, नेटवर्क इश्यू होता वाटतं. ओके, ठीक आहे. ठीक आहे, गणेश ऐकतो ना? सर आज कोणतं लेक्चर आहे? इकॉनॉमिक्स मॅडम. सोमवारी Economics. इकॉनॉमिक्स, येस, अर्थशास्त्राचे ना दर सोमवारी असतात. ओके, सोमवार आणि मंगळवार. ते सर तर बोलले आज मॅथचं लेक्चर आहे. नाही, सोमवारी नसतं. सोमवारी मॅथचं लेक्चर नसतं. ठीक आहे, सोमवारी नाहीये, गुरुवार शुक्रवार नंतर असणार. ठीक आहे, सोमवारी तर सोमवार मंगळवार बुधवार हे आपलं हेच लेक्चर्स असतात. ठीक आहे. सर आवाज खूप बारीक येतोय तुमचा मला. आवाज बारीक येतो का? 1 सेकंड. आता येतो का आवाज? हो सर आता येतोय आवाज. हो येतोय सर. येतोय. मगाशी येत नव्हता का आवाज? येत होता सर आवाज. ठीक आहे. तर येस, प्रश्न असा येत आहे होता पण थोडं कमी होता का? ओके, ठीक आहे. प्रश्न असा आहे की कृषी क्षेत्रातील पिकी वृद्धी जी आहे ना, ती या कारणांमुळे होती. येस, सांगा बरं आन्सर काय असू शकतं? क आणि ड असू शकतं सर. खतांचा ड असू असमतोल वापर आणि एक्झॅक्टली, हे तर आहेच आहे की खतांचा असमतोल वापर आहे. आपल्याकडे जर आहे ना गरजेपेक्षा जास्त, राईट, गरजेपेक्षा जास्त प्रमाणात आपल्याकडे रासायनिक खतांचा वापर केला जातो. ओके, रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्याच्यामुळे काय होतं? शेतीची झीज होते. ओके, शेतीची काय होते? जी आपली काही मृदा जी आहे ना, मृदेची झीज होते आणि त्याच्यामुळे काय होतं की उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. राईट, शेतीचा असमतोल खतांचा असमतोल वापर केला. ठीक आहे, हा पॉईंट त्यामध्ये लक्षात ठेवा. मग आता क चुकीचं आहे. ठीक आहे, सेकंड तुम्ही ड म्हटलं होता ना, ड म्हटलं होता का? हो सर, क आणि ड. आणि ड, राईट. पण यामध्ये जे आहे कृषी क्षेत्रातील धारण क्षेत्र जे आहे ना, ते सुद्धा कमी आहे इंडियामध्ये. ठीक आहे, आन्सर जे आहे ना, तर एक्झॅक्टली आता त्यातलं खरं आयोगाने गाडीसाठी केलेलं आहे. आणि संरचनात्मक त्रुटी सुद्धा असू शकतात आणि बहुतेक सार्वजनिक गुंतवणूक तर आहेच आहे, कारण गुंतवणूक कमी आहे म्हणून वृद्धी कमी आहे इंडियामध्ये. तो एक पॉईंट आहे, वृद्धी कमी आहे. आन्सर्स माझ्या मते अ ब क असतात मॅडम. आता याचा तर हे नाहीये, कारण काय आहे की ऑलरेडी प्रत्येकाला लाभधारक जे आहे ना, लाभधारक म्हणण्यापेक्षा शेतीचं धारण क्षेत्र आहे ना, ते कमीच आहे. पण उत्पादन म्हटलं गेलेलं आहे. शेती कमी आहे म्हणून उत्पादन कमी होणार, ते आहेच आहे. पण ऍक्च्युली उत्पन्नामध्ये जो परिणाम होतो ना, या ठीक कारणामुळे संरचनात्मक त्रुटी आहेत. ओके, सार्वजनिक गुंतवणूक कमी आहे आणि खतांचा पण असमतोल वापर केला जातो त्या ठीक कारणामुळे. ठीक आहे, प्रश्नाचं स्वरूप समजलं मग? हो सर. ओके, तर या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. एनिवे, तर पुढचं पॉईंट बघा. काही फॅक्ट्स आहेत ऍग्रिकल्चर सेक्टर्स मधल्या, आणि त्या जरा तुम्हाला हे पीडीएफ पण मी शेअर करणार आहे लेक्चर झाल्यानंतर, पण बघून घ्या. कृषी क्षेत्रातील आता जीडीपी मध्ये वाटा दिला गेलेला आहे. आता मी नोट्स यातनं अशा काढलेल्या आहेत बघा. तर एक लक्षात घ्या यामध्ये पॉईंट की कृषी क्षेत्रामध्ये ना जीडीपी मध्ये बघा, जीडीपी मध्ये किती वाटा आहे. जीडीपी मध्ये वाटा म्हणजे याचा अर्थ काय? उत्पन्नामध्ये किती वाटा आहे. ओके, उत्पन्नामध्ये, एकूण देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती वाटा आहे. उत्पन्नामध्ये किती वाटा दिसतोय बघा. 1950 आणि 51 मध्ये किती टक्के होता मग? 51.9. 51.9%. आता 2021 मध्ये किती दिसतोय मग?
16.4%. 16.4%. याचा अर्थ काय मग, जर 51.51% होतं त्यावेळी आणि आता 16% झालेलं, म्हणजे उत्पन्न काय केलेलं आहे, घटक केलेलं आहे ना. हो सर. ओके, ज्यावेळी अशी तुलनात्मक अभ्यास, याला म्हणायचं तुलनात्मक अभ्यास, आणि असं थोडंसं कम्पॅरिझन करून अभ्यास करायचा. ओके, थोडंसं तुलनात्मक अभ्यास करायचा आणि स्वतःच अनुमान काढायचं. प्रश्न अनुमानावर पण विचारला जातो आणि तुलना करून पण विचारला जातो, माहिती ना. अशाच आकड्यांनी प्रश्न विचारला जातो ना. 1950-51 ते 2011-12 नाही का, तर 2016-17, तर 2020-21 मध्ये. ओके, असं तुलनात्मक अभ्यास विचारला जातो. पूर्वीच्या प्रश्नांचं स्वरूप केलं, पूर्वी कसं विचारलं जायचं की 1950 आणि 51 मध्ये, 50 आणि 51 मध्ये जीडीपी मध्ये शेती क्षेत्राचा उत्पन्नाचा हिस्सा किती होता. ओके, मग दिलं जायचं तिथं नाही का, 51%, 40%, ओके, 35%. आता अशा स्वरूपाचे गेलेले आहे. आता प्रश्न असा विचारला जाणार आहे की 1950 म्हणजे कृषी क्षेत्रासंदर्भातील पुढील विधाने वाचा. ओके, किंवा आर्थिक वृद्धीमध्ये कृषी क्षेत्राचा जो हिस्सा आहे त्याच्या संदर्भातील वाक्य विधाने वाचा आणि योग्य ते करेल. आता वाक्य दिलेले असतात. पहिलं अ जो आहे ना दिलेलं असणार आहे की कृषी उत्पादन जे होतं 1950 मध्ये 59% होतं, जे की आता 2000 सध्या तर प्रश्न तसा विचारला जाऊ शकतो तुलनात्मक. ओके, तर पूर्वीचं जर गेलेलं आहे तर मग स्टेटमेंट अ मध्ये असं म्हटलं जाणार आहे की 1950 आणि 51च्या तुलनेने सध्या कृषी क्षेत्राचा हिस्सा जो आहे तो घटत गेलेला आहे. वाक्य बरोबर आहे का, उत्पन्नामध्ये घटत गेलेला आहे, बरोबर आहे का. हो. बरोबर आहे. ओके, उत्पन्न जे आहे ना ते घटतच गेलेलं आहे, राईट. मग आता बघा, कृषी क्षेत्रावर अजून पण अवलंबून किती लोक आहेत, लोकसंख्या किती अवलंबून आहे कृषी क्षेत्रावर. ज्यावेळी 1950 आणि 51 मध्ये बघितले गेले किती लोक अवलंबून होते कृषी क्षेत्रावर जीवन जगण्याचं साधन म्हणून, 69.7. आणि हे 2011 मध्ये किती आहे, 54.6. 54%. मग ओपिनियन काय म्हणणार तुम्ही, निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या अजूनही रोजगारासाठी उपलब्ध आहे, अवलंबून आहे कृषी क्षेत्रावर, बरोबर. त्याच्यानंतर शेतमजूर किती आहे, तर 28.1%, जे की कृषी क्षेत्रावर म्हणजे एकूण रोजगाराच्या तुलनेने 28.1% जे शेतमजूर आहे ते कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. समजलं मग. ओके, कार्यकारी लोकसंख्या सुद्धा आपल्याकडे घटत गेलेली आहे. म्हणजे कृषी शेती काम करणारी जी काही लोकसंख्या आहे ना त्याचं संख्या प्रमाण कमी होत गेलेलं आहे. त्याचं कारण आहे आपल्याकडे जमिनीचं विभाजन झालेलं आहे. ओके, आणि जमिनीचं लाभधारण क्षेत्र जे कमी केले गेले. तर माणूस काय म्हणतो की दुसरीकडे अजून रोजगार बघितला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हे लागवडीचं प्रमाण जे ना ते सुद्धा घटलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर शेतमजुरींची संख्या वाढलेली मात्र. ओके, ओपिनियन बेस दरडोई उपलब्धता जर बघितली गेली ना 1950-51 मध्ये किती हेक्टर होतं मग, प्रति एका व्यक्तीकडे, येस, एका व्यक्तीकडे एवढं हेक्टर जमीन होती. ओके, एका व्यक्तीकडे. आणि आता किती मग 2017 मध्ये 0.12. म्हणजे आता सध्या आपण जर बघितलं गेलं ना तर आपल्याकडे अल्प किंवा ज्याला आपण म्हणतो सीमांत शेतकरी जास्त आहे. सीमांत म्हणजे ज्याच्याकडे 2 एकर 3 एकर असणार. ओके, अशा शेतकऱ्यांची लोकसंख्या जास्त आहे. पूर्वी लोकसंख्या ती जास्त हेक्टर जमीन असायची, आता मात्र कमी होत गेलेली. ओके, हा एक पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, थोडंसं रँकिंग पण लक्षात ठेवा. तर 2020च्या तुलनेमध्ये सध्यामध्ये जगामध्ये भारताची रँक कोणती आहे. पहिल्या रँक मध्ये काय काय आहे मग, डाळी, त्याच्यानंतर ज्यूट, ओके, त्याच्यानंतर म्हशी आणि दुग्ध उत्पादन. कोणत्या याच्यामध्ये आहे मग हे लक्षात ठेवा. ओके, पहिला आहे डाळी उत्पादनामध्ये, दुसरा आहे ज्यूट, तिसरा आहे म्हशी आणि चौथं कोणतं आहे मग दूध उत्पादनामध्ये. ओके, दुसऱ्या क्रमांकावर काय आहे, लागवडीखालील क्षेत्राच्या बाबतीत पण आपण 2 नंबर क्रमांकाला आहे. ओके, 3 नंबरला आपलं गहू 2 नंबरला आहे, तांदूळ 2 नंबरला आहे, भुईमुग 2 नंबरला आहे, ऊस 2 नंबरला आहे, चहा आणि फळे 2 नंबरला आहे. ओके, भाजीपाला 2 नंबरला आहे, गायींचे प्रमाण सुद्धा आपल्या भारतामध्ये 2 नंबरला आहे. ओके, निर्यातच्या बाबतीमध्ये तुलना बघा, 1960-61 मध्ये आपण 44.2% इतकं निर्यात करत होतो.
अन्नधान्याचा किंवा उत्पादनाचा. आता किती करतोय मग? 8.2%. 8.2%. याचा अर्थ निर्यात काय झालेली आहे मग? घटत गेलेली निर्यात. ओके. कृषी क्षेत्र हे असंघटित क्षेत्र आहे. कृषी क्षेत्र हे असंघटित क्षेत्र. ओके. तर लक्षात ठेवा, असंघटित क्षेत्र आणि संघटित क्षेत्रामध्ये काय फरक आहे बघा. असंघटित क्षेत्र म्हणजे काय की ज्या ठिकाणी कामाची सुरक्षितता नाहीये, कामाची सुरक्षा नाहीये. ओके. असंघटित क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये काय निश्चित कामाचा कालावधी नाहीये, निश्चित कामाचा कालावधी नाहीये. ओके. तिसरी पॉइंट काय आहे? सामाजिक सुरक्षा जर बघितलं गेलं ना, सामाजिक सुरक्षा तर या ठिकाणी नाहीये. ओके. त्याच्यानंतर किमान वेतन सुद्धा नाहीये, किमान निश्चित असं वेतन नाहीये, किमान वेतन किंवा उत्पन्नाची खात्री नाहीये. हे काय झालेलं आहे? असंघटित क्षेत्र. संघटित क्षेत्र काय असतं बघा. संघटित क्षेत्र म्हणजे इथं असं आहे की कामाची तुम्हाला सुरक्षितता असते. म्हणजे इथे बघितलं गेलं तर हे कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर असतात, हे परमनंट लेबर असतात. ओके. मग कोणते परमनंट लेबर असतात मग? आता आपण जर बघितलं गेलं ना की जे काही सरकारी नोकरदार आणि निम सरकारी. ओके. निम सरकारी किंवा आपण माहिती आहे की शासनाच्या नियमानुसार ज्या काही उद्योगधंदे व्यवसाय चालतात ना, तर त्यांना सुद्धा आपण म्हणू शकतो की ते संघटित क्षेत्रामध्ये येतात किंवा त्यांना काय दिलं गेलं कारण तिथे थोडेसे काही अटीतटी असतात. ओके. संघटित क्षेत्रामध्ये कामाची निश्चितता असते, त्याच्यानंतर तिथे सामाजिक सुरक्षा असतात, सुरक्षा पण असते, सामाजिक सुरक्षा. जसं की नाही का काही ठिकाणी बघितलं तर पेन्शन असते नाही का, पीएफ असतो ना. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की इन्शुरन्स कव्हरेज वगैरे सुद्धा असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जर बघितलं गेलं तर हे परमनंट नोकरीची असते, हे कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर असतात, कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर कधीही काढून टाकू शकतात. ओके. आता इथं आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये मिनिमम वेतनानुसार तुम्हाला निश्चित वेतन पण ठरलेलं असतं, वेतन कायद्यानुसार तुम्हाला वेतन पण निश्चित असतं. संघटित क्षेत्र हे आहे. कृषी क्षेत्र ह्या क्षेत्रामध्ये इथं काही तुम्हाला कामाची गॅरंटी नाहीये, उत्पन्नाची गॅरंटी नाहीये. दुसरी गोष्ट असं आहे की इंडियामध्ये ना 90% पेक्षा जास्त जे लोक जे आहेत ना, तर हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात, असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. ओके. म्हणजे मग तुम्ही म्हणू शकता की संघटित क्षेत्रामध्ये किती? फक्त 10%च्या आसपास. किती? 10%च्या आसपास. ओके. हा एक फरक यामध्ये लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर ठीक आहे, पुढचा पॉइंट आहे शेती. भारताची शेती ना पूर्णतः मोसमी पावसावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? मोसमी पावसावर अवलंबून आहे. ओके. म्हणजे नाही का मग दोन प्रकारचे हंगामी पिके घेतल्या जातात ना, एक खरीप आणि दुसरा आहे रब्बी. ओके. खरीप कधी ते कधी असतात? जुलै ते ऑक्टोबर महिन्यामध्ये. ओके. रब्बी कधी ते कधी असतं? मग ते ऑक्टोबर ते मार्च महिन्यामध्ये. ओके. हा एक पॉइंट यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर अजून काही थोडस फॅक्ट्स जर बघितल्या तर इंडियामध्ये बघा आपल्याकडे कृषी क्षेत्र जे आहे ना, तर कृषी क्षेत्राचे जे उद्दिष्ट आहे तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट कृषी क्षेत्रामध्ये आतापर्यंत जेवढ्या पंचवार्षिक योजना ज्या झाल्या गेल्यात ना, पहिली पंचवार्षिक योजनेपासून तर 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत मूळ जो भर दिला गेलेला आहे ना, तर कृषी क्षेत्रावर पण भर दिला गेलेला आहे. कृषी क्षेत्रावर आता कृषी क्षेत्रावर भर दिला गेलेला आहे. कशासाठी भर दिला गेलेला आहे? कशावर भर दिला गेलेला आहे? तर उत्पादन वाढवण्यावर, रोजगार वाढवण्यावर, ओके, आर्थिक समानता वाढवण्यावर आणि कृषी क्षेत्रावर अवलंबत्व जे आहे ना ते कमी करण्यावर हा भर दिला गेलेला आहे. ओके. पहिला पॉईंट मी बोललो तुम्हाला उत्पादन वाढण्यावर. आता उत्पादन वाढण्यासाठी नेमकं शासनाने काय काय केलं गेलेलं आहे? तर पहिला आहे सिंचन व्यवस्था. ओके. सिंचन व्यवस्था नाही का, पूर्वी बघितलं गेलं तर सिंचन व्यवस्था नव्हती. ओके. मग आता अलीकडे जर आपण बघितलं गेलं तर सिंचन व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ओके. जसं की कूप नलिका, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती का ड्रीप इरिगेशन किंवा मायक्रो इरिगेशन ज्याला आपण म्हणतो, सूक्ष्म सिंचन व्यवस्था. तर अशा प्रकारच्या सुविधा पण शासनाने भरपूर काही आणलेल्या आहेत. ओके. इव्हन अनुदान देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन केलेलं की तुम्ही याचा वापर करा. ओके. सिंचन क्षमता. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे कॅनॉल पण भरपूर आलेले आहेत. पहिल्या पंचवार्षिक का दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये इंदिरा गांधी कॅनॉल आणलेला होता जो की राजस्थान पासून तो तिकडे वरती जातो. ओके. त्याच्यानंतर खते. ठीक आहे. दुसरा पॉईंट काय आहे? उत्पादन वाढण्यासाठी खतांचा वापर. तुम्हाला सांगतो की 1966 मध्ये ना 1966-67 मध्ये पहिली हरित क्रांती चालू झाली होती. हरित क्रांती. ओके. पहिली हरित क्रांती, त्याला ग्रीन रिव्होल्यूशन म्हणतात.
1966 मध्ये पहिली हरित क्रांती आलेली होती. ओके, 1966 मध्ये. आता ही जी पहिली हरित क्रांती जी होती, तर त्यामध्ये लक्षात ठेवा, या हरित क्रांतीमध्ये मूळ भर जो दिलेला होता ना, तो कृषी उत्पादन वाढण्यावर भर दिलेला होता. कशावर दिलेला होता मग? कृषी उत्पादन वाढवण्यावर भर दिलेला होता. मग आता कृषी उत्पादन वाढवण्यासाठी काय काय त्यांनी आणलेलं होतं बघा. पहिला पॉईंट असा आहे की आपण जे आणलं होतं ना, जर सपोज सेशन जर संपलं तर पुन्हा जॉईन करायचं. ओके, HYV दर्जाचं बियाणं आणलं होतं. HYV म्हणजे काय? हाय एल्डिंग व्हरायटीचं सीड आणलेलं होतं, उच्च दर्जाचं बियाणं आणलेलं होतं. ओके, ज्याला आपण म्हणतो की हायब्रिड प्रकारचं. ओके, उच्च दर्जाचं म्हणजे उच्च दर्जाचं अशा प्रकारचं बी असेल की ते जी की कमी पाण्यामध्ये ते त्याचं उत्पादन येणार आहे. ओके, त्याच्यानंतर रोगांना प्रतिकार करणार आणि कमी पाण्यामध्ये येणार, कारण दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचं उत्पादन होऊ शकतं. अशा प्रकारचं बियाणं आणलेलं होतं. ओके, HYV टाईपचं. आणि दुसरी गोष्ट काय आहे, मग खतांचा वापर सुरू झाला. तिसरं काय आहे, यांत्रिकीकरणावर भर दिलेला होता. ठीक आहे, मग उत्पादन आशाने वाढणार आहे, ज्याच्याने HYV आणला जाणार आहे. ओके, HYV हाय एल्डिंग व्हरायटी. मग तुम्हाला सांगतो बघा, हे करण्याचं कारण असं होतं की पहिले त्याच्या आधी 1960-61 मध्ये दुष्काळाचं भरपूर प्रमाण झालेलं होतं, दुष्काळ. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे अन्नधान्याचा साठा आहे ना, तो घटलेला होता. मग घटलेला होता तर काय करायला पाहिजे आपण, तर देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर दिलेला होता देशांतर्गत. कारण त्यावेळी आपण 480 PL आपण मेक्सिको मधून गहू आयात केलेला होता. ओके, मेक्सिको मधून गहू आयात केलेला होता. पण प्रत्येक वेळी आपल्याला आयात करणं शक्य नव्हतं. त्याचं कारण असं आहे की तेवढं आपल्याकडे परकीय चलन साठा पण नव्हता. त्याच्यामुळे काय आहे, देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर आपण भर दिलेला. ओके, मग उत्पादन वाढवण्यावर केलं, उच्च दर्जाचं बियाणं आणलं, खतांचा वापर सुरू झालेला आहे. ओके, यांत्रिकीकरण झालेलं आहे. मग तिथून खरं रासायनिक खतांचा वापर सुरू झालेला आहे. ओके, ते लक्षात ठेवायचं. मग त्याचे परिणाम जे आहे ना, मी पुढे सांगेन तुम्हाला. ठीक आहे, मग नंतर मृदा संवर्धन म्हणजे मातीचं संवर्धन करणं. आता मातीचं संवर्धन का करायला पाहिजे, त्याचं पहिलं कारण आहे की मातीची आपल्याकडे झीज भरपूर होत चाललेली आहे. मातीची झीज का होत झालेली आहे, आपण असमतोल प्रमाणात खतांचा वापर करतो. ओके, मातीचं का असमतोल प्रमाणात खतांचा वापर करतो, नाही का, गरजेपेक्षा खतांचा वापर जास्त करतो. त्याच्यामुळे काय आहे की आपल्याला मृदेची संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि मृदेची संवर्धन का करणं गरजेचं आहे, कारण आपण जे खत वापरतो ना, जे आपण मॅक्रोन्यूट्रिएंट्स जे आहेत ना, ओके, मॅक्रोन्यूट्रिएंट्स, मी मायक्रो म्हणत नाही, मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मग त्याच्यामध्ये काय असतात, NPK, ओके, नायट्रोजन, ओके, फॉस्फेट आणि पोटॅशियम. खरं तर त्यांचं आयडियल प्रोपोर्शन आहे ना, इतकं असलं पाहिजे, 4:2 आणि 1. ओके, हे ऍक्च्युअल प्रोपोर्शन आहे. पण आता आपल्याकडे जे वापरलं जातं ना, ते 8, 6 आणि 1 म्हणजे गरजेपेक्षा जास्त वापर केला जातो. त्याच्याने होतं काय, जमिनीची झीज होते. जमिनीची झीज का होते, कारण जास्तीत जास्त पाण्याचा वापर केल्यामुळे, पाण्याचा निचरा झाल्यामुळे होतं काय की ते जमीन जे आहे ऍसिडिक होतात. ओके, ऍसिडिफिकेशन होतं आणि ऍसिडिफिकेशनमुळे ते उत्पादनावर त्याचा परिणाम होत असतो. ठीक आहे, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मृदा संवर्धन पण आपण करणं गरजेचं आहे. आणि मृदा संवर्धनासाठी आता आपण जे आहे ना, सॉइल हेल्थ कार्ड आणलेलं आहे. सॉइल हेल्थ कार्ड हे आणलेलं आहे. आणि हे कशासाठी आणलेलं आहे की गावाचं क्लचर केलं जाणार आहे. निदान 50 एकर वगैरे असे काही क्लचर केलं गेलं ना, तर तिथे काय केलं जाणार आहे, तर जमिनी तिथल्या चेक केल्या जाणार आहे. म्हणजे सॉइल तिथली चेक केली जाणार आहे, माती, मृदा. आणि मृदा चेक केल्यानंतर त्या ठिकाणी आपण जे म्हणतो ना की किती प्रकारचं न्यूट्रिएंट्स, ते न्यूट्रिएंट चेक केल्यानंतर मग ते शेतकऱ्यांना एक जाणीव करून दिली जाणार की तुम्ही एवढं वापरू नका, तेवढं वापरा, हे करा, ते करा. शासनामार्फत तुम्हाला सल्ला मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर जल संवर्धन. आता जल संवर्धन करण्यासाठी शासनाने काय केलेलं बघा, तर आपण आता तुम्हाला माहितीये, मागेल त्याला शेततळ महाराष्ट्रामध्ये. ओके, त्याच्यानंतर जल संवर्धन करण्यासाठी आपल्याला माहिती वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम. ओके, त्याच्यानंतर आता आपण माहिती फॉरेस्ट्रेशन. तर अशा प्रकारची जी काही आहेत ना, तर ती लावली गेलेली आहे. ओके, आता जल संवर्धन करण्यासाठी अनेक प्रक्रिया आहेत. जसं की आपण ज्याला म्हणतो की पाणी फाउंडेशन. बघा, पाणी फाउंडेशन तेच काम करते. ऐकलं का पाणी फाउंडेशनचं नाव? तर पाणी फाउंडेशन मध्ये काय केलं जातं, जे काही आपल्याकडे डोंगरावरून वाहत येणारे जे पाणी आहे ना,
तर त्याला टेरेस केले जातात. आणि टेरेस गेल्यानंतर काय होतं मग ते पाणी जे आहे ना ते अडवलं जातं. मग ते पाणी तिथं पेनिट्रेट होऊन जातं. आलं लक्षात. मग त्या ठिकाणी पाणी जर कधी तिथं सॅच्युरेट झालं किंवा आपण पेनिट्रेट जर झालं ना तिथलं ग्राउंड वॉटर लेवल वाढणार आहे. ओके, यामुळे ते जलसंवर्धन अशा प्रकारचं केलं जाणार आहे. त्याच्यानंतर उत्पादन वाढण्यासाठी आपण यांत्रिकीकरण आणलं. तर यांत्रिकीकरण म्हणजे काय, तर जी पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची ना, तर जसं की लाकडी नांगराने केली जायची, लाकडी नांगराने. मग आता अलीकडे काय ट्रॅक्टर्स वापरले जातात. त्याच्यानंतर बाकीचे पण इलेक्ट्रॉनिक अवजारे वगैरे वापरले जातात. तर तुम्हाला माहिती आहे की आता आपल्याकडे उत्पादन काढण्यासाठी सुद्धा आहे ना मशीन्स आलेले आहेत. इव्हन आता आपण स्प्रे मारतो ना तर त्याच्यासाठी सुद्धा रोबोट वापरले जातात. सॉरी, आपण ज्याला म्हणतो ड्रोनद्वारे सुद्धा आपण आता स्प्रे करतो, फवारणी वगैरे, राईट. तर हे थोडंसं एक टेक्नॉलॉजी आलेली म्हणजे यांत्रिकीकरणामुळे काय होतं, उत्पादन वाढतंय. ओके, पणन व बाजार. पणन म्हणजे काय, व्यापार, आणि बाजार मग त्याच्यासाठी काय की आपण बघितलं होतं की 1966-67 मध्ये उत्पादन ग्रीन रिव्होल्युशन आणलं, उत्पादन वाढलं. पण झालं असं आहे की त्या उत्पादनाची सोय कुठे लावायची, मग प्रत्येक शेजारी गावामध्ये किंवा आजूबाजूला एक तालुक्या लेवलला आहे ना बाजार असले पाहिजे. मग त्याच्यासाठी एपीएमसी ऍक्ट आणला. ओके, कृषी उत्पन्न बाजार समिती, एपीएमसी ऍक्ट. ओके, कृषी उत्पन्न बाजार समिती, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी. ओके, आणि तिथे जाऊन आपण नाही का विकत असतो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, राईट. मग हे आणलेलं आहे. त्याच्यानंतर उत्पादन वाढलंय, मग निश्चित किंमत पाहिजे ना, म्हणून शासनाने किंमत निर्धारण पण तेव्हापासून सुरू केलेलं आहे. ओके, किंमत निर्धारण म्हणजे ज्याला आपण म्हणतो किमान आधारभूत किंमत. ओके, किंमत अशा दोन प्रकारच्या किंमत असतात. एक किमान आधारभूत किंमत झाली आहे आणि एक प्रशासकीय किंमत किंमत निर्धारण झालेली आहे, ऍडमिनिस्टर प्राइस. ठीक आहे, तर अशा प्रकारचं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पतपुरवठा. आता तुम्हाला मी जसं बोललो होतो की 1966 मध्ये हरित क्रांती आणली गेलेली आहे. त्याच्यामुळे कसं आहे की रासायनिक खत आणि महागडे बियाणे सुरू झाले. ओके, रासायनिक खत आणि दुसरं पॉइंट आहे ओके उच्च दर्जाची बियाणे. आणि तिसरं जे आहे ना यांत्रिकीकरण. यामुळे असं आहे की मग शेतकऱ्याला उत्पादन घेण्यासाठी खर्च वाढायला लागला. मग करायचं काय, हा आणणार कुठून पैसे, मग त्याच्यासाठी बँकिंग सुविधा आणली. मग तिथूनच तर खरं मग नाबार्डची स्थापना झाली. नाबार्ड कशासाठी, ग्रामीण भागामध्ये पतपुरवठा करण्यासाठी. पतपुरवठा म्हणजे कर्ज वाटप. ओके, नंतर हरित क्रांती पण मी मगाशी सांगितलं. ठीक आहे, मग हे काय आहे, पहिला पॉईंट काय बोललो मी की उत्पादन वाढीवर भर केला गेलेला आहे. उत्पादन वाढीवर भर करण्यात आलेला होता. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट बघा. नंतर रोजगार वाढीसाठी मग शासनाने काही उपाययोजना केल्या त्या रोजगार वाढीसाठी काय केले होता, तर रोजगार वाढीसाठी शासनाने 1952 मध्ये समुदाय विकास कार्यक्रम राबवलेला होता. ओके, ज्यातनं रोजगार वाढण्यासाठी भर दिला गेला होता. 1953 मध्ये राष्ट्रीय विस्तार योजना आणली. ओके, 1953 मध्ये राष्ट्रीय विस्तार योजना. लक्षात ठेवा, पहिले समुदाय विकास आहे तो 1952 मध्ये, राष्ट्रीय विस्तार जो आहे 1953 मध्ये. दोघांमध्ये जोड्या लावामध्ये जर विचारलं गेलं तर फरक लक्षात ठेवा. ओके, आधी आहे सामुदायिक विकास, नंतर राष्ट्रीय विस्तार. कन्फ्युजन करायचं नाहीये, लॉजिक लक्षात ठेवायचं असेल तर आधी कोणती म्हणजे 52, दुसरी कोणती म्हणजे 53. ओके, आधी कोणती मग समुदाय, दुसरी आहे राष्ट्रीय विस्तार योजना. कधी कधी विचारलं जातं कृषीवर अवलंबित्व जर कमी करायचं असेल तर काय करायला पाहिजे. ओके, शेतकऱ्यांनी फक्त कृषी क्षेत्रावर जर अवलंबून राहायचं नसेल किंवा दुसरं काहीतरी त्याला संलग्नित उद्योग व्यवसाय असायला पाहिजे, असं यासाठी मग त्यांनी काय केले, प्रयत्न केले शासनाने. मग काय, तर ग्रामीण भागामध्ये हस्तउद्योग चालू केले. ओके, जसं की कुक्कुटपालन आहे का, पोल्ट्री फार्म्स वगैरे, शेळी पालन, दुग्ध विकास वगैरे, राईट. यातनं काय होणार आहे, तर लोकांना फक्त कृषी क्षेत्राबरोबर इतर व्यवसायावर पण भर देता येणार आहे, जेणेकरून त्यांचं उत्पन्न वाढणार आहे. ओके, उत्पन्न वाढणार आहे. ठीक आहे, तो पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग तिसरा पॉईंट जो आहे आर्थिक समानता आणण्यासाठी शासनाने काय केलेलं आहे, तर जमीनदारी सुधारणा कायदा आणलेला होता. जमीनदारी सुधारणा कायदा तुम्हाला माहिती आहे की
त्याचं कारण असं आहे की जमीनदारी सुधारणा कायदा ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला ना 1947 मध्ये, तर जवळजवळ 550 म्हणजे जवळजवळ 555 इतकी, जवळजवळ 555 इतकी आपल्याकडे हे होती, ज्याला आपण म्हणतो संस्थाने होती 555 इतकी. आणि ही जी संस्थाने होती ना, तर ही सगळी राजे लोक होती. ओके, संस्थानिक होती. आणि या संस्थानिकांकडे जमिनी जर बघितल्या ना, प्रचंड प्रमाणात होत्या. त्यांच्याकडे मालकीच्या जमिनी होत्या.